गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 27 ऑगस्टला प्रत्येकाच्या घराघरात बाप्पाचं विराजमान झालं. बघता बघता 10 दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही. उद्या अनंत चतुर्दशीचा दिवस आणि उद्या होणार बाप्पाचं विसर्जन. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दाटणार आणि प्रत्येक जण हृदयावर दगड ठेवून बाप्पाला निरोप देणार. पण या निरोप देताना आणखी एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे बाप्पाची विसर्जन मिरवणूक. आता पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही फार मोठा भव्य सोहळा असतो. चला तर मग जाणून घेऊया ही विसर्जन मिरवणूक नक्की कशी असणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पुण्यातील पहिला मानाचा गणपती अर्थात कसबा गणपती आणि कसबा गणपतीचे कार्याध्यक्ष निलेश वकील सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप थँक्यू सर. आणि आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्या भाविकांचा काय प्रतिसाद आहे या कसबा गणपतीला? सर्वप्रथम भाविकांचा दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी मेट्रो सुद्धा आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगला आहे, तर अतिशय उदंड प्रतिसादाने भाविक दर्शनाला येत आहेत यावर्षी. तसंच विसर्जन मिरवणूक हा सुद्धा एक जिव्हाळ्याचा विषय झालाय. तर विसर्जन मिरवणुकीबद्दल काय सांगाल? कशी असणार आहे मिरवणूक? विसर्जन मिरवणूक म्हणजे अतिशय एक खरं सांगायचं तर असा प्रश्न विचारला जातो की विसर्जन मिरवणुकीमध्ये आनंद का? तर हा आनंद नसतो, तो जो बाप्पा पंचतत्वातनं येतो त्या पंचतत्वात विलीन करतो. आणि हा आनंद नाही, घरी झालेला पाहुणा किंवा आपला जो देव जो आहे तो परत त्याच्या घरी चाललेला आहे आणि पुढच्या वर्षी जाण्यासाठी गेलेला आहे. विसर्जनाचा जल्लोष कशासाठी? तर नाचत गाचत आलेला पाहुणा आपण त्याला आनंदाने सोडतो, हा विसर्जनाचा जल्लोष असतो. तर विसर्जनाचं म्हणजे आपलं कायम 133 वर्षाचं आकर्षण म्हणजे आपला गणपती हा पालखीतनं जातो, की आपली सर्वांग सुंदर शाडूची मूर्ती आहे, ती लाखो भाविकांच्या साक्षीने आज लाखो भाविक दर्शन घेतात. आपल्याकडे एक आहे की तुम्ही पालखीचं आणि मूर्तीचं विसर्जनातही दर्शन घेऊ शकता. तर हे सगळ्यात मोठं आकर्षण म्हणण्यापेक्षा श्रद्धेचा भाग आहे. आणि मला वाटतं हिंदू धर्मात सगळ्यात मोठी सेवा सांगितलेली आहे ते म्हणजे पालखीला खांदा देणं. तर आपले हजारो भाविक असतील की महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातनं एक सेकंद तरी आपल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकीला खांदा द्यायला येतात. तर ही खूप मोठी सेवा करायची लोकांची इच्छा असते. तर हे सगळ्यात मोठं आकर्षित असतं. अर्थातच उत्तम उत्तम ढोलपथकं असतात, उत्तम उत्तम संदेश देणारे चित्ररथ असतात. तर मी काय चित्ररथ हे सांगणार नाही, फक्त मात्र मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पुनवडी, हे जे पुण्याचं विद्येचं माहेरघर जे कसं घडवलं याचा एक अतिशय उत्तम एक जिवंत देखावा आपण करणार आहोत. पण हे मिरवणुकीचं पालखीबरोबर खूप मोठं आकर्षण असणार. आणि पालखीचा मार्ग कसा असणार आहे आणि मिरवणूक किती वाजता सुरू होणार आहे? जसं सांगितलं आहे प्रशासनाप्रमाणे बोलल्याप्रमाणे आपण 9:30 वाजता मंडईच्या इथनं पालखीचं महापौर, पालकमंत्री हे सगळे 133 वर्षाच्या परंपरेप्रमाणे पूजा हार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात होईल आणि लक्ष्मी रस्त्यामार्गे ही मिरवणूक जाईल. त्याच पद्धतीने बेलबाग चौक, अलकाडॉकीज चौक अशा पद्धतीने ही मिरवणूक जाईल आपली नेहमीप्रमाणे. सगळ्यात शेवटी काय सांगाल भाविकांना? भाविकांना मी सांगेल की 10 दिवस बाप्पा आलेला आहे. उद्याचा दिवसही आपण संयमाने आनंदाने आपण साजरा करू. खूप कायम म्हणतो की खूप गर्दी वाढलेली आहे, मी मगाशीही सांगितलं तसं आपण तारतम्याने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करू. तर बाप्पाला निरोप द्यायला सगळ्यांना आनंदाने जरूर या. पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि माझ्यासोबत आहेत प्रशांत टिकार सर. नमस्कार सर. सर काय सांगाल, भाविकांचा काय प्रतिसाद आहे आज? मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी खूप जल्लोषात आणि उत्साहात आपण गणेशोत्सव साजरा केला. आता गणरायाला वेळ आली. उद्या सकाळी पारंपरिक पद्धतीने आपण विसर्जन मिरवणूक सुरू करणार आहोत. सकाळी 8 वाजता मांडवातून निघेल, 9:15 वाजता मुख्य मिरवणुकीत सामील होईल मंडईमधून. आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे 133 वर्षापासूनची जी परंपरा आहे आमची, छत्र, चांबरे, आपला यांच्यामध्ये श्रींची पालखी असते. पुढे नगारा वादन होतं, बँड वादन, ढोल ताशा पथके आणि आपले सगळे पुरुष आणि स्त्रिया कार्यकर्ते पारंपरिक वेशात उत्साहात मोरयाचा जल्लोष करत ही आपली चांदीची पालखी गणरायाचं खांद्यावर माऊल घेत असते. काय यावर्षी काय आकर्षण असणार आहे भाविकांसाठी? आपल्या जी विसर्जन मिरवणूक आहे ती दैनिकप्रमाणेच होत असते दरवर्षी. आपली जी ढोलताशा पथकं असते वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून आणि त्यांचं सादरीकरण, फक्त वादन नव्हे तर इतर सादरीकरण हे सुद्धा आपल्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असतं. ते पण आपल्याला उद्या तिथे बघायला मिळणार आहे.
कशी म्हणजे मिरवणूक किती वाजता सुरू होणार आहे आणि ती कुठल्या मार्गे जाणार आहे? मंडईमधून 9:15 वाजता आपली विसर्जन मिरवणूक, मुख्य मिरवणूक सुरू होईल. बेलबाग चौक, नंतर कुंभ चौक, लक्ष्मी रोड मार्गे अलका टॉकीज पर्यंत, नंतर नटेश्वर घाटावर आपलं श्रींचं विसर्जन होतं. सध्याच्या तरुणाई जी डीजे ने पूर्ण व्यापून टाकलाय त्यांच्यासाठी काय सांगाल? ऍक्च्युली तसं सांगायचं तर आपण जे गणेशोत्सव साजरा करतो पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने असाच साजरा झाला पाहिजे आणि विसर्जन मिरवणूक ही सुद्धा त्याच उत्साहात आणि भक्तिभावाने त्याचं पावित्र्य राखणं हेच आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ते सर्वांनी राखावं हीच इच्छा. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम आणि आता आपण इथे आहोत आणि आपल्या सोबत या मंडळाचे कार्याध्यक्ष आपल्या सोबत आहेत परदेशी सर. नमस्कार सर. सर काय सांगाल, विसर्जनाची मिरवणूक कशी असणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे आणि काय काय मार्ग असणार आहे? आपला पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यंदा 139 वर्ष साजरे करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा गणेशोत्सव दिला आहे. ही सर्वात कार्यकर्त्यांना अभिमानाची गोष्ट आहे आणि आपली ही विसर्जन मिरवणूक फक्त पुण्यात नाही तर महाराष्ट्रात, देशात, जगभर सगळीकडे ही विसर्जन मिरवणुकीचं प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्या विसर्जन मिरवणुकीची आपली सुरुवात होणार आहे 9:30 वाजता टिळक पुतळ्यापासून. आपला गुरुजी तालीम मुख्य रस्ता लक्ष्मी रोडवरनं मिरवणुकीला प्रारंभ होतो. पहिले 2 ग्रामदेवतेचे गणपती हे पालखीमध्ये असते. पुण्याचं सर्वात आकर्षण म्हणजे पहिला रथावर फुलांच्या रथामध्ये येणारा हा गुरुजी तालीम मंडळ. या गुरुजी तालीम मंडळाच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारा वादन, नाद ब्रह्म ढोल ताशा पथक, नाद ब्रह्म ढोल ताशा ट्रस्ट पथक तसेच गर्जना पथक यांचा समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की फुलांचा आकर्षक रथ म्हणजे हर हर महादेव फुलांच्या आकर्षक रथामधनं श्रींची मिरवणूक निघणार आहे. हा रथ बनवला आहे आपल्या पुण्यातील फुलांचे डेकोरेशन करणारे स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी बनवला आहे. आणि असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा गणपती ओळखला जातो. त्यांच्यासह उच्च प्रतीच्या गुलालाची उधळण करत ही जोशपूर्ण आनंदाने मिरवणूक सुरुवात होईल. आणि मंडळाकडनं सर्व गणेश भाविकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने विसर्जन मिरवणुकीचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. मंडळातर्फे प्रत्येक भाविकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते सज्ज असतील. चौथा गणपती अर्थात तुळशीबाग गणपती आणि इथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, आपण आत्ताच बघितलंय. आणि आपल्यासोबत या मंडळाचे सेक्रेटरी पंडित सर आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार सर. नमस्ते. काय सांगाल, कसं भाविकांचा काय प्रतिसाद आहे? हो, खूप सुंदर आणि छान रिस्पॉन्स होता सगळ्या गणेश भक्तांचा. आपण इथं पाहतोय, खरं हे 9-10 दिवस कसे गेले कळलंच नाही अहो, कारण एकदम आता उदय विसर्जन आलेले. परंतु आज आपण पाहतोय म्हणजे पहिल्या दिवसापासून सगळ्या गणेश भक्तांचा एवढा सुंदर प्रतिसाद आहे. तो शेवटच्या दिवशी आज आहे लास्ट डे, उद्या विसर्जनची तयारी करतो, तरी पण सगळ्या गणेश भक्तांचा प्रतिसाद आहे आणि खूप आम्ही आनंदाचा उत्सव साजरा केला. खरं तर हा पुण्याचा वैभवशाली गणेश उत्सव आहे ना, यामध्ये सगळ्या घटकातील लोक सहभागी होतात. आणि ह्या वर्षी सगळ्या गणेश भक्तांचा उत्सव खूप जास्त होता. त्याला कारणं पण अनेक असतील, जसं मेट्रोची सुविधा उपलब्ध केली आहे, पोलिसांनी चांगलं नियोजन केलं होतं, वरून राजाने पण कृपा केली. या सगळ्या गोष्टींमुळं यावर्षी सगळ्या गणेश भक्तांनी सर्व गणपती मंडळांना भेटी देऊन त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय, त्या सजावटी पाहिलेल्या आहेत. काय सांगाल, विसर्जनाबद्दल काय काय तयारी सुरू आहे आणि उद्या विसर्जन आहे तर किती वाजता सुरू होणार आहे विसर्जन मिरवणूक आणि तो मार्ग कसा असणार आहे? खरं तर ह्या 10 दिवसाच्या ह्या गणेश उत्सवाचा उद्या सांगता होणार आहे आणि ती विसर्जन मिरवणुकीने होत असते. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मी असं नव्याने काय सांगायला नको की आपली जी काय ही वैभवशाली गणेश विसर्जन आहे ना, ही मुख्य आकर्षण असतं. आणि ही बघण्यासाठी, कारण पुण्यामध्ये ज्या गणपती क्रमाने जातात ना, तसं महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही अशा पद्धतीने होत नाही. आणि ती बघण्यासाठी लाखो भाविक हे येत असतात आणि सगळीच मंडळं चांगली तयारी करतात. आम्ही सुद्धा उद्याची तयारी केलेली आहे. सुंदर असा मयूररथ करतोय, ती फुलांची आकर्षक सजावट आहे त्यामध्ये. आणि विशेष म्हणजे काय, जसं परंपरा जपत आम्ही आधुनिकतेमध्ये सुद्धा जातोय. कारण आम्ही यावर्षी गेले 2-3 वर्ष, जसं संभाजी पुलावरती मेट्रो ब्रिज झाला ना, तर आम्हाला उंचीवरती मर्यादा आली, तेव्हापासून आम्ही हायड्रोलिकचा वापर करतोय. कारण आपण पाहताय ही तुळशीबागेची जी मूर्ती आहे ना, ही जवळजवळ 14-15 फूट उंचीची मूर्ती आणि त्याला साजेशी सजावट करावी लागते. तर आम्ही 35 फूट उंच
असा तो देखावा करणार आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो मेट्रोचा ब्रिज येईल किंवा विसर्जन मार्गामध्ये काही अडथळे आले तर हायड्रोलिकच्या साह्याने ती उंची कमी होणार आहे. आणि परत अडथळे दूर झाल्यानंतर ती उंची जास्त म्हणजे नेहमीप्रमाणे राहणार आहे. त्यामुळं मेट्रोचा ब्रिज असो की कुठलेही अडथळे जरी आले तरी ज्या दिमाखात विसर्जन मिरवणूक करणार आहे त्याच दिमाखात आम्ही करणार आहोत. आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर त्यामध्ये होतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं आहे ना, या गणेश उत्सवाने खूप असे बदल स्वीकारले, काळारूपामध्ये बदल, म्हणून हा लोकांना उत्सव हवासा वाटतो. आपल्या गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आणि आता हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला कोणी सुरुवात केली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. तर आपण आता केसरीवाड्यात आहोत. पुण्यातील मानाचा 5वा गणपती म्हणजेच अर्थात केसरीवाड्यातला गणपती, केसरी गणपती सोबत आहोत आणि केसरीवाड्यात आपले अध्यक्ष रोहित टिळक सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल सर, कशी आहे भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतोय केसरीवाड्याला? यंदाच्या वर्षी आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने भाविक हे पुण्यात आपल्याला आलेले दिसत आहेत. लाखोच्या संख्येने लोक ही देशभरातनं पुण्यात आले आहेत आणि पहिल्या दिवशीपासून आपण बघतोय की एक आनंदमय वातावरण आहेच आहे, मंगलमय वातावरण आहे. आणि पहिल्या दिवशीपासून गर्दी आहे. सगळेजण सकाळपासून म्हणजे 24 तास तशी लोक आहेतच, म्हणजे कधी थांबलेच नाही आहेत. निश्चितपणे एक आनंदमय वातावरणात आणि उत्साहात हा पूर्ण उत्सव साजरा होताना दिसतोय. आपल्याला सगळ्यांचा सहभाग त्याच्यात होतोय आणि मंडळांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जात आहे. लोक ते देखावे बघायला जात आहेत, प्रत्येक मंडळाला भेट देत आहेत. फक्त मानाचेच असे नाही, सगळ्याच मंडळांकडे जात आहेत. त्यामुळे एक चांगलं वातावरण यंदाच्या वर्षी आपल्याला बघायला मिळतंय या उत्सवाच्या मार्फत. उद्या विसर्जन आहे, खूप तयारी होणार आहे आता. आणि आता उद्याच्या मिरवणुकीची तयारी कशी सुरू आहे आणि किती वाजता मिरवणूक सुरू होईल आणि मार्ग काय असेल त्याचा? मार्ग जो परंपरेनुसार ठरलेला आहे, मंडईतनं लक्ष्मी रोडनी अलका टॉकीज चौकापर्यंत येतील. 9:30ला मिरवणुकीला सुरुवात होईल आणि मानाचे 5 गेल्यानंतर बाकीचा तो क्रम नेहमीप्रमाणे त्याच्यात राहील. काही बदल पुढे मागे होतात. एक चांगल्या पद्धतीने जसं नेहमी असतं त्याचप्रमाणे एक शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक पार पडेल. 3 पथकं ढोल ताशाची आहेत. त्याच्यात यंदाच्या वर्षी एक मात्र आम्ही थोडं वेगळं केलं की पोस्टमनची एक आठवण म्हणून एक पथक आहे, स्वराज्य पथक. तर त्या गणवेशात एक पोस्ट बॉक्स उभा करून पोस्ट कार्ड्स डिस्ट्रीब्यूट होतील, असं एक त्यांची एक मेमरी. म्हणजे आता ते सगळं काम आटपायला सांगितलं, म्हणजे आता बंद होतंय पोस्ट ऑफिस आणि सगळी कामं, पण त्यांची आठवण कुठेतरी ही आपल्या सगळ्यांना पाहिजे. कारण 47 पासून बघितलं आपण, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत शेवटच्या गावात सुद्धा पोस्टकार्ड हे कायम पोचायचं आणि ते पूर्ण क्रेडिट त्या पोस्टमनला जातं. ते सायकलवर, बसनी, कसे का होईना पोस्टमन तिकडे पोचायचे. त्यामुळे त्या सर्वांची एक आठवण आपल्या ही मनात पाहिजे. कारण आत्ता ठीक आहे, आपण मोबाईल आणि ईमेल यामार्फत पटापटा कुठलेही मेसेजेस पोचवतो. तेव्हा हे काही साधन नसताना आपल्याला कनेक्टेड मात्र या पोस्टमन लोकांनी ठेवलं होतं. ती एक थीम आम्ही यावेळेला ठेवली आणि बाकी शिवमुद्रा आणि श्रीराम ही जी पथकं पहिल्यापासून आहेत ती असणार आहेत. त्यामुळे त्याच एका पद्धतीने मिरवणूक जशी नेहमी चालत आली तशीच यावर्षी सुद्धा होणार. उद्या मजा, मस्ती, धिंगाणा, गोंधळ, जल्लोष सगळं काही होणार आहे. पण यासोबतच आपले लाडके बाप्पा आपल्याला एक छोटासा छान गोड संदेश देणार आहेत आणि तो मेसेज म्हणजे असणार आहे आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास जपण्याचा संदेश. आपण तो संदेश सगळ्यांनी फॉलो करूया आणि बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला छान आनंदात निरोप देऊया आणि त्याला सांगूया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.